हा बघा घोसावळ्याचा वेल, त्याला फुलं आलेत. बघा कशी पिवळी पिवळी फुलं आहे ती घोसावळ्याला. घोसावळे पण आलेत या, आणि त्यातच डांगड्याचा वेल पण आहे बघा, दुधी भोपळा. त्याला जुन्या भाषेत डांगडा म्हणतात बघा. हे बघा आपल्याला घोसावळे आलेत या, पण हे छोटे अजून, ह्याला एक 4-5 दिवस लागतील मोठं व्हायला. मग आपण तोडून त्याची भजी बनवूया. हा बघा डांगडाचा वेल. त्याला पण दोडके लागले, डांगडे लागले, डांगडे. हो का, हे डांगडे लागलेत बघा त्याला. हे आतमध्ये बघा मोठा डांगडा, खूप मोठा. आता ते आपण बेला ठेवूया पुढल्या वर्षी लावण्यासाठी. मोकळं पटांगण असेल की तिथं भाजीपाला लावला की आपला घरच्या घरी भाजीपाला बघा तयार होतो. विकत आणायला जाण्याची गरज पडत नाही आपल्याला. हे बघा छोटे छोटे डांगडे लागलेत. हा बघा दोडक्याचा वेल आहे. हा घेवड्याचा वेल आहे बघा. घेवडा आपण संक्रांतीला जी शिंगसोला करतो त्याचा वेल आहे बघा हा. हे बघा छोटे छोटे टोमॅटो, ह्याचा पण वेल आलेला आहे बघा. पण हे टोमॅटो आमच्यात खात नाहीत, म्हणजे कोणीच खात नाही हे, त्याच्यामुळे काही तोडले नाहीत बघा टोमॅटो. हे बघा चेरीसारखे दिसत आहेत का नाही. घेवड्याचा वेल खूप लांब गेलाय बघा. आता संक्रांती टायमिंगला त्याला भरपूर घेवड्याला बहर येतो बघा शेंगांचा. हे बघा दोडके, ही ब्याला ठेवलेले दोडके आहेत. हे बघा वाळायला लागलाय दोडका. इकडच्या घेवड्याला फुलं लागलीत, बघूया आपण. हा बघा हा लिंबावरच गेलेला आहे वेल. ह्याला फुलं लागलेत बघा, हे पांढरे पांढरे फुलं लागलेत घेवड्याला. ही बघा बानू आमची पिल्लं सोडून बघा कशी हिंडती या एकटीच. बानू काय 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 करते. हां जा पिल्लांकडं, पळ पळ पिल्लांकडं जा. जा तुझी पिल्लं नेईल कोणतरी, जा पळ पळ चल, जा 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 जा. जात नाही बघा पिल्लं. आता त्याची जरा ते डोळे उघडलेत, थोडे थोडे फिरायला लागलेत बघा. तिला तहान लागली बहुतेक बानूला. हे बघा मोठं चिंचेचं झाड आमचं, खूप वर्षापूर्वीचं झाड आहे बघा. हे बघा किती पसरलंय, आणि ह्याला चिंचा पण भरपूर येतात बघा. तुम्हाला चिंचा दाखवते. बघा ह्या चिंचा.
आहे का नाही चिंच बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारी मोठीच्या मोठी आहे बघा. आणि आंबट ही बिलकुल नाही आहे चिंच आमची. बघा भरपूर चिंच आले तर. सासूबाईंनी बघा कोंबड्यांना दाणे टाकले ते, पण कोंबड्या काय आल्याच नाहीत खायला बघा. हा एकटाच आपला येऊन खातोय भूक लागेल तशी. ही ज्वारी आहे बघा, आमच्या रानातील ज्वारी. बघा कशी पांढरी शुभ्र आहे. हे बघा कोंबड्या आमच्या, भरपूर कोंबड्या आहेत आमच्यात.